असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या व्हिडिओ मालिकेतील आजच्या या 92व्या व्हिडिओत स्वर्गीय बाबासाहेब नातू यांची जीवनकथा मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होत आहे. दारुण हेरण आज पेटले, भयानक दन की जरी घडले, मोहमनीचे टाकून दिधले, प्रतिकाराचा घेऊन या प्रण, भावे जीवन यज्ञ समर्पण. संघनिवेतील एक समर्पित पुष्प श्री बाबासाहेब नातू. पथ चालता चालता स्वतःच मार्ग बनले. अशा दुर्लभ विभूतींपैकी एक म्हणजे श्री बाबासाहेब नातू. एखाद्या दिव्याप्रमाणे स्वतः जळून त्यांनी केवळ प्रकाशच विखुरला नाही, तर आपल्या ध्येयनिष्ठेच्या ज्योतीने असंख्य दीप प्रज्वलित केलेत. आज ते आपल्यात नसले तरीही त्यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांच्या फौजेतून त्यांचा प्रकाश आजही राष्ट्रकार्याला दिशा देत आहे. बाबासाहेबांचे पूर्ण नाव अनंत शंकर नातू होते. त्यांचे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील. मात्र त्यांचे काका ग्वाल्हेर संस्थानाच्या सेवेत असल्याने त्यांचे कुटुंब उत्तर भारतात स्थायिक झाले. बाबासाहेबांचे वडील धार जिल्ह्यातील सरदारपूर येथे तहसीलदार होते. याच ठिकाणी 9 मार्च 1923 शीतला सप्तमी ह्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेबांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण उज्जैनमध्ये झाले. 1943 ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली. संघ संस्काराची बीजे त्यांच्यावर बालपणीच पेरली गेली होती. 1936 पासून उज्जैनमध्ये ते आपल्या थोरल्या भावासोबत शाखेत जाऊ लागले. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांचा ओढा खेळ आणि घोष म्हणजे बँडमधील शंखवादनाकडे होता. पण शाखेतील वातावरणाने त्यांच्या मनात हिंदुत्वाचे संस्कार खोलवर रुजवले. 1946 बाबासाहेब लिप्टन कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून भोपाळमध्ये कार्यरत होते. त्या काळात भोपाळमधील नवाबशाहीत हिंदूंची होणारी दुर्दशा पाहून त्यांचे मन उद्विग्न झाले. या पीडेने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. हिंदूंना संघटित करणे आणि राष्ट्र जागृती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांनी निश्चित केले. 1942 त्यांनी खंडवा येथून संघाचे प्रथम वर्ष पूर्ण केले होते. हरदा येथून द्वितीय वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी घरदार सोडून प्रचारक म्हणून स्वतःला झोकून दिले. त्यांच्या प्रचारक जीवनाची सुरुवात भोपाळमधूनच झाली. संघावरील पहिल्या बंदीचा काळ मोठा कठीण होता. अनेक प्रचारक घरी परतले, पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी राजाभाऊ महाकाल यांच्यासोबत सोनकच्छ येथे संतोष उपहारगृह नावाचे हॉटेल चालवले. आता हॉटेल चालवणे हा त्यांचा व्यवसाय नव्हता, तर ते केवळ संघ कार्यासाठी एक साधन होते. बंदी उठताच त्यांनी पुन्हा पूर्ण वेळ संघ कार्याचा पदभार स्वीकारला. बाबासाहेबांच्या कार्यपद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माणूस पारखण्याची कला. त्यांचा ठाम विश्वास होता की कार्यकर्ता हा कार्याचा आधार आहे. जर कार्यकर्ता घडला तर कार्य आपोआप घडेल. ते केवळ अधिकारी नव्हते, तर कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कुटुंब प्रमुख होते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक कार्यकर्त्यांच्या मुलांचे शिक्षण असो वा विवाह, बाबासाहेब पितृतुल्य होऊन उभे राहत. बाबासाहेब कार्यकर्त्याला त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी देत. एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे लल्लाजी नावाच्या कार्यकर्त्याचे. लल्लाजींची आर्थिक स्थिती बेताची असूनही ते श्रद्धेपोटी मोठी गुरुदक्षिणा देत असत.
बाबासाहेबांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना समज दिली की कुटुंबाला त्रास देऊन दिलेली दक्षिणा संघ स्वीकारणार नाही. त्यांनी लल्लाजींची दक्षिणा मर्यादित करून त्यांच्या संसाराची आणि मानसिकतेची काळजी घेतली. आणीबाणीनंतर बाबासाहेबांवर मध्य भारत प्रांताच्या प्रांत प्रचारकाची जबाबदारी आली. पुढे 1983 ते 1992 या काळात त्यांनी क्षेत्र प्रचारक म्हणून काम पाहिले. 1990 त्यांना मायस्थेनिया ग्रेव्हिस ह्या स्नायूंच्या कमजोरीच्या आजाराने ग्रासले. शारीरिक व्याधींमुळे प्रवास करणे अशक्य झाल्याने 1992 त्यांनी जबाबदारीतून निवृत्ती घेतली. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले. 15 डिसेंबर 2008 रोजी वयाच्या 85व्या वर्षी भोपाळच्या संघ कार्यालयात या महापुरुषाने अखेरचा श्वास घेतला. गोरा वर्ण, निळे डोळे, खणखणीत आवाज आणि विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेले बाबासाहेब नातू आजही हजारो स्वयंसेवकांच्या हृदयात जिवंत आहेत. ते संघनिवेमध्ये विसर्जित झालेले असे पुष्प आहेत ज्याचा सुगंध राष्ट्रभक्तीच्या रूपाने सदैव दरवळत राहील. भूमातार्पित पुष्प कधी निर्माल्य न होई, तव राष्ट्रभक्तीचा सुगंध दरवळत सदा राही. एक होती दुर्लभ विभूती, हिंदुत्व प्रकृती ज्याची, हिंदूंची दुर्गती घडता हृदयाची लाही होय. हिंदू एकत्रित करणे, राष्ट्राला जागृत करणे, हे एकच ध्येय धरूनी घरदार सोडूनी जाई. त्या माणूस पारख होती, कधी हार मानली नव्हती. कार्याचा करता स्तंभ, कर्त्याच्या सोयी पाही. भूमाता अर्पित पुष्प कधी निर्माल्य न होई, तव राष्ट्रभक्तीचा सुगंध दरवळत सदा राही. मित्रांनो, आपण आत्ता जो लेख ऐकलात तो डॉक्टर संजय प्रभुणे यांनी लिहिलेला आहे. या लेखाचं हिंदीमधून मराठीत भाषांतर श्री अमोल तपासे यांनी सादर केलेला आहे. हा लेख ज्यांच्या आवाजात आपणापर्यंत पोहोचलेला आहे त्या आहेत पौर्णिमा देशपांडे हातेकर. धन्यवाद. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमु दे, देश कार्य विरमु